नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आधीच्या 2 भागात आपण EPS 95 पेन्शन धारकांच्या वेदना आणि त्यांच्या संघर्षाची दाहकता पाहिली. आज मी तुमच्या पुढे असं सत्य उघड करणार आहे, जे सरकार जाणीवपूर्वक लपवू पाहतंय. आज पेन्शन या विषयाचं संपूर्ण पोस्टमार्टम पाहून अनेकांचे डोळे उघडतील. आपण बोलणार आहोत EPS 95 बरोबरच जुनी पेन्शन, नवी पेन्शन आणि आपल्या लोकप्रतिनिधींच्या म्हणजेच आमदार खासदारांच्या शाही सोयी सुविधांबद्दल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपला हा लढा केवळ पैशांचा नाही, तर तो आपल्या सन्मानाचा आणि हक्काचा लढा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. मंडळी, लोकांना वाटतं सरकार आपल्याला पेन्शन देतं, पण मी म्हणतो सरकार आपल्या हक्काचा पैसा दाबून ठेवतंय. ज्या 75 लाख कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी करून पोटाला चिमटा देऊन EPFOच्या तिजोरीत अब्जावधी रुपये जमा केले, त्यांना आज उतार वयात स्वतःच्याच पैशांसाठी भिकाऱ्यासारखं का रांगावं लागतंय? ही पेन्शन नाही, हा तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशावर सरकारने मारलेला उघड उघड डल्ला आहे. मंडळी, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातील अधिकृत माहिती काय सांगते? EPFO कडे सध्या 10,903 कोटी रुपये म्हणजे अंदाजे 11,000 कोटी बेवारस पडून आहेत. बेवारस, ज्यावर कोणीही क्लेम केलेला नाही, ज्याला कोणी वाली नाही. जवळपास 31.86 लाख खाती इनऑपरेटिव्ह आहेत, ज्यावर आजपर्यंत कोणीही दावा केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे यातील सुमारे 7 लाख खाती तर गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून तशीच पडून आहेत. हा पैसा कोणाचा आहे? हा पैसा त्या कर्मचाऱ्यांचा आहे ज्यांनी नोकरी बदलली पण जुन्या खात्यातील पैसे ट्रान्सफर केले नाहीत, किंवा ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या वारसांना या पैशाची माहितीच नाही. आता सरकार सांगतंय की आम्ही 1,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या खात्यांसाठी ऑटो सेटलमेंट सुरू करत आहोत. माझा सरकारला सवाल आहे, जर तुम्ही 1,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या 7 लाख लोकांचा शोध घेऊन पैसे देऊ शकतात, तर ज्यांनी 30-30 वर्ष काम केलंय आणि जे आज 7,500 रुपये पेन्शनची मागणी करत आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे पैसा का नाही? 75 लाख जिवंत माणसांची हाक सरकारला ऐकू येत नाही आणि 11,000 कोटींच्या बेवारस पैशावर सरकार डल्ला मारून बसलंय. EPFO कडे आज 28 लाख कोटींचा अवाढव्य निधी आहे. मग निवृत्त कर्मचाऱ्याला दरमहा 1,000 रुपयात भीक मागितल्यासारखं का जगावं लागतंय? आता एक आकडेवारी बघा. देशात सध्या 69 लाख केंद्रीय सरकारी पेन्शनधारक आहेत. यामध्ये 34 लाख सशस्त्र दलातले, 15 लाख रेल्वे विभागातले आणि उर्वरित इतर विभागांचे आहेत. त्यात संपूर्ण राज्यांच्या पेन्शनधारक मिळवले तर हा आकडा 1.5 कोटींच्या वर जातो. 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार केंद्र सरकार केवळ पेन्शन देण्यासाठी दरवर्षी साधारण 2.5 लाख कोटी रुपये खर्च करते. हा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत खूप मोठा आहे, म्हणून NPS ही नवीन पेन्शन योजना सरकारने आणली. पण सरकारला माझा प्रश्न आहे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा 2.5 लाख कोटींचा खर्च तुम्हाला ओझं वाटतो, मग त्याच वेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील हजारो कोटींची कर्जमाफी करताना या बजेटचा विचार का नाही केला जात? सामान्य माणसाच्या पोटाला पीळ देऊन तुम्ही कोणाच्या तिजोरा भरताय? कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आणखी एक विषय म्हणजे नवीन मुद्दा नीट समजून घ्या. जुन्या पेन्शनमध्ये पेन्शन ही दर 6 महिन्यांनी वाढणाऱ्या महागाई भत्त्याशी म्हणजे DAशी जोडलेली असते, त्यामुळे ती दरवर्षी वाढत जाते. पण नव्या पेन्शनमध्ये म्हणजे NPS मध्ये कोणताही महागाई भत्ता वाढ नसतो. एकदा जी पेन्शन ठरली तीच आयुष्यभर राहणार आहे. मग आमदार खासदारांची पेन्शन महागाईनुसार वाढते, मग EPS धारकांचे 1,000 रुपये 10 वर्षानंतरही 1,000च कसे राहतात?
महागाई फक्त नेत्यांनाच जाणवते का? ईपीएस सारखाच नवीन पेन्शन धारकांनाही हा आता फटका बसणार आहे. एनपीएस नक्की काय, फायदा की तोट्याचं, यावर देखील मी लवकरच एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे आज जे शासकीय नोकरीत आहेत आणि नवीन पेन्शन योजना ज्यांना लागू आहे, ही योजना देखील एक शासनाचा मोठा जुगार आहे, हे मी पुढील भागात सांगणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा भाग अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता पुन्हा एका अशा मुद्द्यावर मी बोलतोय की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांचा संताप होतो. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात माजी आमदारांच्या पेन्शन आणि भत्त्यांवर दरवर्षी 80 ते 100 कोटी रुपये खर्च केले जातात. मग 70 लाख पेन्शन धारकांसाठी सरकारकडे निधी नाही. 900 माजी आमदारांसाठी दरवर्षी 100 कोटी रुपये एका रात्रीत मंजूर होतात. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माजी खासदारांना सध्या दरमहा 31,000 पेन्शन मिळते 5 वर्षाच्या सेवेनंतर. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी त्यात 2,500 रुपयांनी वाढ होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील माजी आमदाराला किमान 50,000 रुपये पेन्शन मिळते. 10 वर्ष आमदार राहिल्यास ही रक्कम साधारण 60 ते 65,000 रुपयांपर्यंत पोहोचते. तेलंगणा आणि दिल्लीत हे आकडे महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहेत. त्रिपुरा किंवा मेघालयासारख्या छोट्या राज्यात मात्र आकडे कमी आहेत. एकदा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आल्यास दोन्ही पेन्शन लागू होतात. मी गेल्या 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे, त्यामुळे असाही एक काळ मी पाहिला आहे जेव्हा राजकारण हे फक्त व्रत म्हणून पाहिलं जात होतं. मला आठवतात नंदुरबारचे प्रताप वळवी 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांनी आजच्या आमदारांसारखी कोट्यवधीची माया जमवली नव्हती. जेव्हा ते पुन्हा पराभूत झाले तेव्हा त्यांची स्थिती सर्वसामान्य माणसांसारखीच झाली होती. पेन्शन हाच त्यांचा आधार होता. 1996 मध्ये मी जेव्हा नंदुरबारात लोकमतसाठी काम करत होतो तेव्हा या माजी आमदाराला साध्या काल्या पेली टॅक्सीने लटकून प्रवास करताना मी पाहिलंय. दुसरे धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आठवतात, ज्यांनी 1 ते 1.5 लाख रुपये पगाराची प्राध्यापकाची नोकरी सोडून जनतेसाठी निवडणूक लढवली. लोकांनी वर्गणी करून त्यांना निवडून दिलं होतं. तेही नंतर पुन्हा आमदार झाले नाही. त्यांनीही आमदार असताना खूप माया जमवली असं दिसलं नाही. त्यांनाही पेन्शन हाच आधार असावा. मला असं म्हणायचं, अशा काही मोजक्या आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधींसाठी पेन्शन हा हक्क आहे. पण आजचे 90% लोकप्रतिनिधी हे स्वतः कोट्यवधींचे धनी आहेत, जे निवडणुकीत 100 कोटी रुपये खर्च करतात, उधळतात. त्यांना पेन्शनची गरज काय? पंतप्रधान मोदी साहेबांना तर माझी कळकळीची विनंती आहे, साहेब, जसं तुम्ही सक्षम नागरिकांना गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं होतं, तसं एक आवाहन आपल्या नेत्यांना करा. ज्या नेत्यांची संपत्ती कोट्यवधीत आहे त्यांनी स्वेच्छेने पेन्शन सोडावी. त्यातून जो पैसा वाचेल तो या कष्टकरी 75 लाख ईपीएस पेन्शन धारकांसाठी वापरा. त्यांना न्याय द्या. तसेच जे बेवारस 10,903 कोटी रुपये ईपीएफओच्या खात्यात पडून आहे तेही या पेन्शन धारकांसाठी वापरा, कारण तेच तर खरे या पैशांचे वारसदार आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोट्यावधीचे धनी असलेल्या लोकप्रतिनिधींनी पेन्शन सोडून द्यावी का? ईपीएफओ मध्ये जो बेवारस म्हणून पडलेला 10,903 कोटी रुपयांचा फंड आहे तो पेन्शन धारकांसाठी वापरावा का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा लढा संपलेला नाही, ही तर सुरुवात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून झोपलेल्या सरकारला सामान्यांची हाक ऐकू जाईल. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल.